बाबा, हाँ बोला बाबा. कशी आहेस मनू बेटा? मी ठीक. कालचा तुझा निरोप मिळालाय आईकडून. आज पाठवतो 1,500 तुला. बाबा बाबा हो, मी खरंच जपून वापरते पैसे. पण हो काय करू, इथे लागतातच आहेत तेवढे. मानसी बेटा, तू खूप धडपडतेस हे कळतंय मला, पण आता तुझा खर्च खरंच नाही परवडत. तू घरी परत ये आता. बाबा, तुझ्या नोकरीचं बघूया की काहीतरी इकडे. आणि पाटील साहेब म्हणाले पतसंस्थेत नोकरी देतो म्हणून. बाबा हो, असं नका ना बोलू. काहीतरी नक्की होईल. हे बघ मनू बेटा. बाबा प्लीज, मला 1 आठवडा द्याल का? हे बघ, आज 27 तारीख आहे. तू निघ 30 तारखेला. बाबा नाहीतर हो, पुढच्या महिन्याचं पुन्हा भाडं भरायला लागेल मनू. समजून घे ना. कळतंय मला. हे बघ, आजपासूनच सामान आवरायला घे. चल, ठेवतो फोन. काळजी घे. मी लहानपणापासून ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तो दुसऱ्या कोणाचाही झालेला मी बघू शकत नाही. निलेश, मला आता जगायची इच्छा राहिलेली नाही. मी या जगातून कायमची निघून जाते आहे. फक्त तुझीच रागिणी. ऑफर लेटर. आपण कॉल करत असलेला नंबर स्विच ऑफ आहे. काय बिंडोक मुलगी आहे. फोन कोण बंद करून ठेवतो? दुसरा कुठला नंबर पण नाही. स्वतःच्या आई बाबांचा पण विचार नाही का करायचा? एका मुलासाठी जीव देतीये. मनू, मनू, अगं मनू, अगं माझी बेस्टी कशी आहे? अगं किती दिवसांनी भेटतीयेस? कॉलेज नंतर पहिल्यांदाच भेटतोय आपण. 3 महिने झाले मनू, कळतंय का तुला? 3 महिने झाले आणि काय ग शहाणे, अगं तू कसली बेस्टी? गेल्या 3 महिन्यात एक तरी फोन उचललास का माझा? किंवा मला तरी केलास कधी? सॉरी ना. सॉरी म्हणून. अगं ताईला मुलगी झाली, त्याच गडबडीत होते मी. आणि मागच्याच आठवड्यात जॉईन झाले MBK कॉर्पला. तू कुठे जॉईन झालीस? जॉईन नाही, मी साधा इंटरव्ह्यू पण नाही दिलाय अगं आजपर्यंत. इंटरव्ह्यू तर सोड, कुठल्या कंपनीचं साधं रिसेप्शन पण नाही बघितलंय बघ. सगळ्यांना रेफरन्स हवाय ना. मी 1-2-3 दिवसात कराडला परत जातीये कायमची. काय? अगं का? नाही परवडत अगं आता इथे. नोकरीशिवाय सगळंच अवघड आहे बघ. काय होते? हा, जाण्याआधी एक तरी कंपनी आतून बघता यावी एवढीच इच्छा आहे ग माझी. ए निकिता, तुझ्या कंपनीत येऊ का ग तुला भेटायला? मला ना तेवढंच समाधान मिळेल का कंपनीत आल्याचं. का तुझा सुसाईड नोट आहे. काय? ए अगं काय? माझी नाही अगं, इथे फाईल सापडली मला. सहज म्हटलं बघावं तर ती नोट मिळाली मला याच्यात. आणि अगं गंमत बघ ना, या मुलीचं ऑफर लेटर पण आहे यात. आणि हिचाच नंबर दिलाय जो तिने बंद करून ठेवलाय. काय सांगतेस? फक्त तुझीच रागिणी. या असल्या मुलींनी ना गेलेलंच बरं. निकिता, नाहीतर काय ग, आयुष्याला काडीची सुद्धा किंमत देत नाही मूर्ख कुठच्या. काय नशीब असतं नाही एखाद्याचं. इथे मला साधं कंपनीच्या आत जाऊन कंपनी बघता यावी एवढीच इच्छा आहे. आणि ही मुलगी एवढा सुंदर जॉब हातात असताना जीव देतीये. हे म्हणू, तू जा या मुलीच्या जागी त्या कंपनीत. काय? हा, रेडी आहेस का ग? अगं काही काय बोलते. एका मिनिटात हकलणार नाहीत मला.
आणि अगं तिथे जाऊन माझं डॉक्युमेंट्स मागवलं काय द्यायचंय मी? अगं नाही ग, मी या रागिणीचा विचार करते. बाप्पानी ना तिला सद्बुद्धी द्यावी आणि तिचा विचार बदलावा. अगं ते सगळं जाऊ देत ग. कंपनीचं रिसेप्शन बघणं हे सुद्धा स्वप्न आहे असं म्हणालीस ना. अगं म्हणून मी असं अगं नुसतं आत तर जाऊन ये. ते लेटर घेऊन जा आणि त्यांनी डॉक्युमेंट्स मागितलेत ना तर त्यांना म्हण की विसरले नंतर आणते आणि मग मार कळते तिकडून. अगं एवढं स्वप्न तरी पूर्ण होईल ना तुझं. नाही ग, नाही, हे वेडेपण आहे हा सगळा. मी असं काही नाही करणार. म्हणू अगं यात चुकीचं काहीच नाहीये. तू ऑफिसच तर बघायला चाललीयस फक्त आणि 2-3 दिवसात परत जावं लागणार आहे ना. एवढं तरी स्वप्न पूर्ण कर. म्हणू संधी चालून आली आहे, प्लीज ती सोडू नकोस. IT पार्कची बस येते, प्लीज चल माझ्या बरोबर. हॅलो, येस मॅम. हो, 3 जण आले आहेत. तिला आधी पाठवू का? ओके ओके, या. गौरी देसाई. ओके, यू कॅन गो टू द HR's ऑफिस, 3rd floor, 1st cabin on the left. Thank you. Yes. HR बोलवलं की जायचं आणि सांगायचं डॉक्युमेंट्स नाही आणले, विसरले, सॉरी. वेदांत. ओके, फाईन. 3rd floor, 1st cabin on the left. Thanks. Yes. May I come in, sir? या कमेन. गुड मॉर्निंग सर. सॉरी आज परत लेट झाला. गुड मॉर्निंग मेघा. कसा होता सिनेमा? हां? सिनेमा कसा होता? तू बरं नाही असं सांगून काल सिनेमाला जाऊन बसलीस. सॉरी सर. मेघा, तू उशिरा येतेस, लवकर जातेस. मी कधी काही बोललोय तुला? पण खोटं? तुला माहितीये खोटं बोललं की माझं डोकं फिरतं. खोटा डायलॉग मला अजिबात आवडत नाही. सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली. नाही खरंच सर, सॉरी सर. ॲक्च्युली खरं सांगू का, मला आपल्या या नवीन प्रोजेक्टचं खूप प्रेशर आलं आहे. नाही खरंच सर, म्हणजे काही लोकांना वर्क फ्रॉम होम हवं आहे, तर काही लोकांना 70% राईज हवी आहे. काही लोक बाहेरच्या ऑफर्स घेऊन आपल्याशी निगोशिएट करतात, तर काही लोक आपले ऑफर्स घेत आहेत पण जॉईनच करत नाही आहेत. आणि काही लोकांना मून लाईटिंग हवं आहे सर. सर मला खरंच कळत नाही या लोकांना कसं काय जमतं. म्हणजे वर्क फ्रॉम होम घ्यायचं आणि एका वेळी 2-3 नोकऱ्या एकत्र करायच्या. सर HR डिपार्टमेंट खरंच खूप टेन्शनमध्ये आहे. एका आठवड्यात 20 रिक्रुटमेंट, नॉट अ जोक सर. सोपं नाही आहे. म्हणून मग या प्रेशर अंडर काल तुमच्याशी खोटं बोलले. बरं नाही आहे म्हणून सांगितलं आणि सर नवऱ्याला पण सांगितलं इकडे मीटिंग आहे म्हणून, आणि गेले निघून सिनेमाला. नाही मी खोटं नव्हतं बोलायला पाहिजे, पण काय करणार सर. या अशा प्रेशरमुळे या वयात BPच्या गोळ्या खाण्यापेक्षा हे असं काहीतरी केलं की रिलॅक्स होतं, बरं वाटतं. म्हणून सर मी चुकली आहे. घे पाणी. थँक्यू सर. तुझं सगळं म्हणणं मला मान्य आहे मेघा. तुला माहिती आहे माझ्यासाठी हे प्रोजेक्ट किती महत्वाचं आहे. एका महिन्यात पायलट प्रोजेक्ट ही खूप मोठी रिस्क घेतली आहे मी. पण हा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला तर संपूर्ण आफ्रिकेचं मार्केट आपलं आहे. आपली 4 सेल्स ऑफिसेस ऑलरेडी आहेत तिथे. आय वॉन्ट सक्सेसफुल डिलिव्हरी ऑफ दिस पायलट प्रोजेक्ट इन टाइम. येस सर, येस येस. मेघा, बाबांबरोबर काम करताना मी इनिशिएट केलेलं पहिलं डायव्हर्सिफिकेशन आहे. मला बाबांसाठी करायचंय. शुअर सर, शुअर.
आता काय परिस्थिती आहे? बाहेर कॉलेज प्लेसमेंटचे 3 जण आलेत. निखिलने केलं आहे त्यांचं प्लेसमेंट ॲक्च्युली, बट ही इज ऑन साईट. सो प्रमोदच्या टीममध्ये घेतो आहे आपण त्यांना. गौरी, वेदांत आणि रागिनी. येस, गौरी आणि वेदांतच्या फॉर्मॅलिटीज चालू आहेत. रागिणी कोण? रागिणी सातपुते सर. येस, सातपुते. गौरी आणि वेदांच्या फॉर्मॅलिटीज तू करतेस ना? त्या रागिणीला आत पाठव. मी माझ्याकडे आता वेळ तर मी बोलून घेतो, नंतर तिच्या फॉर्मॅलिटीज कर. ओके, पाठवते सर. एक्सक्यूज मी. हॅलो. ओके ओके. मे आय कम इन सर? हो ठीक आहे. नाही का मदत लागली तर सांग ना मला. हां ठीक आहे, बाय. काय नाव काय तुझं? रागिणी सातपुते सर. पुण्याची आहेस? नाही सर, कराड. म्हणजे सर खरं तर मला असं सांगायचं मे आय होतं कम इन की- सर? या कमीन. सर एंड ऑफ द मंथ जर का आपल्याला हा पायलट प्रोजेक्ट सबमिट करायचा असेल तर अवघड आहे सर. सर म्हणजे आय एम सॉरी, पण झालं आहे असं की आपल्याकडची लॉजिस्टिकची सिनियर टीम खूप चांगली आहे, पण कोडिंगसाठी मला बँकिंग व्हर्टिकलमध्ये काम केलेले चांगले कॅन्डिडेट्स हवेत सर. ते मला माहिती आहे. आता प्रॉब्लेम काय आहे? विल सर, विल. स्किल्स शिकवता येतात पण विल असावी लागते सर. आय नीड द पीपल विथ विल. स्किल्स कॅन बी टॉट. आय विल डू दॅट. काय प्रोजेक्ट आहे? नाही म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना एक बँकिंग ॲप डिझाईन केलं आहे श्री शारदा पतसंस्थेसाठी. आणि गेले 7 महिने ते ॲप व्यवस्थित चाललं आहे. म्हणजे अजूनही लोक वापरतात ते ॲप. आणि मी UI डिझाईनपासून युजर ट्रेनिंगपर्यंत सगळं केलं आहे. हां म्हणजे माझा लास्ट इयरचा प्रोजेक्ट होता त्या. आय एम सॉरी. म्हणजे मी इज इट? सर मला हिच्याशी बोलायचं आहे. अरे हिच्या HR फॉर्मॅलिटीज व्हायच्या आहेत अजून, आणि मला सुद्धा हिच्याशी बोलायचं. सर फक्त 5 मिनिटं. हिला बँकिंगचा काहीतरी एक्सपिरियन्स दिसतोय तिला सर. सर प्लीज फक्त 5 मिनिटं द्या मला. प्रमोद. सर प्लीज. सर हां, ये. कधीची पास आउट आहेस तू? 3 महिने झाले. हो हो, ये दे, तुला डिटेल्स दाखवतो सगळे. ये. ये. Yes. एकटीने केलास प्रोजेक्ट? नाही सर, 3 जणी होतो. ओह बरं. तर हे आपल्या प्रोजेक्टचं बेसिक इंट्रोडक्शन. ओके. आणि हा कस्टमर फॉर्म ओके. नीट वाचून घे. हो. सर मला असं वाटतंय की आपल्याला या कस्टमर फॉर्ममध्ये काही बदल करावे लागतील. का? म्हणजे बघा ना, आपण या फॉर्ममध्ये कस्टमरची बर्थ डेट 2 वेळेला मागतोय आणि कस्टमरचा मोबाईल नंबरही 3 वेळा मागतोय. मग जनरली होतं काय ना सर, कस्टमरला पुन्हा पुन्हा तीच माहिती द्यायचा कंटाळा येतो. आणि एवढं सगळं स्क्रोल करत बसण्यापेक्षा आपण 3 पेजेसमध्ये नेक्स्टचं बटन टाकून माहिती घेऊ शकतो. म्हणजे मोबाईलवर ते जास्त सोपं पडतं. मी तुम्हाला एक छोटा प्रोटोटाईप करून दाखवू का? आत्ता लगेच? हो सर. नाही, या आधी केलंय मी हे. आणि प्रोजेक्ट जरी वेगळा असला तरी विषय सेमच आहे, त्यामुळे ओके बरं ठीक आहे, तू कंटिन्यू कर, मी आलोच. ओके. हॅलो मॅम, चहा आणू की कॉफी?
कॉफी चालेल. हा थँक्यू सो मच. मी दत्ता. काही लागलं की सांगा. थँक्यू सो मच दत्ता. सायली चल जेवायला जायचं का? चेतन आणि ऋता आले की जाऊयात. चालेल. तनू हे तुझ्या ताईच्या लग्नाचं काय झालं ग? तिला आवडला होता ना तुमच्या सोसायटी मधला कोणीतरी. काय माहित दोघांचं काय चाललंय. सगळे तेच विचारतायत. तिच्या आधी माझंच लग्न ठरलेलं असं वाटतंय मला. काही पण काय. मग काय ग? नाव इट्स हाय टाइम. आपल्याला CV अपडेट केला पाहिजे. अरे मी करायला घेतला अपडेट. गुड. हे प्रोजेक्ट मॅनेजर असतात ना, अत्यंत स्वार्थी लोक असतात. नाही तर काय. आत्ता कुठे आपण जरा या लॉजिस्टिक मध्ये सेटल होत होतो, आता लगेच बँकिंग मध्ये टाकलंय. हो ना. सकाळ सकाळ त्यांचे गंभीर चेहरे बघा, त्यावरती ते 30 डेजचं प्रेशर. मला ना आज सकाळची मीटिंग अत्यंत बकवास वाटली बरं का. हे मॅनेजर्स असेच असतात रे. काहीतरी ओव्हर कमिट करायचं आणि नंतर आपल्याला पळवायचं. 30 डेज ठरवणार हे आणि अंडर प्रेशर काम करायचं आपण. मग काय. ऍक्च्युली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज अ क्रिएटिव्ह प्रोसेस. एक्झॅक्टली. थोडा वेळ द्या, 4 शब्द चांगले बोला. अरे किमान चेहरे तरी हसरे ठेवा. त्यावरून आठवलं ती HR मधली मेघा आली होती सकाळी. तुमच्यासाठी फॅन्टॅस्टिक फ्रायडे करणार आहे. फ्रायडे अगदी मजेत घालवायचा. एम्प्लॉईज ना एक्झॅक्टली काय पाहिजे हे कळणारा HR अजून जन्माला यायचा आहे. ही PM च्या जागेवरती कोण बसली? अरे न्यू जॉईनिंग वाटते कोणीतरी. कानातलं किती सुंदर आहे ग तिचं. साधी आहे ग पण एकदम. हो ग. चेतन लाव मग फोन आईला. सून मिळाली म्हणाव तिची. नो चान्स. का? का काय? अगं मला एक वेळ ना शिक्षिका चालेल किंवा बँकवाली पण चालेल, पण हे IT मधली नको. का? का काय? नवरा बायको दोघही जर IT मध्ये असतील ना तर आयुष्याची बरबादी आहे. म्हणजे दोघांपैकी एकाचा तरी चेहरा हसरा हवा ना. बर आज आपण पिझ्झा मागूया. हो चालेल. चालेल. डबा आहे ग माझा. कोणती भाजी आहे? सोड ग, मी ऑर्डर टाकते. ठीक आहे. पर हेड 400 रुपीज कॉन्ट्री. ओके चालेल की. त्या राजकन्याला पण विचारायचंय का? मी विचारतो. चाललं बघ लगेच फॉर्म भरायला. नाही म्हणाली. सॅड. हे पण ती आपल्याच टीम मध्ये आहे. हो. आणि खरंच ग खूप गोड आहे. अच्छा दे तुझ्या त्या सपनाचा नंबर दे, सांगते मी तिला सगळं. काय यार. बरं चला जाऊयात आता. चला. सर एक हां बोला काय अपडेट आहे? सर बोललो मी तिच्याशी. बँकिंगचा एक्सपिरियन्स दिसतोय तिला. आय वॉन्ट हर इन माय टीम. रिअली? ठीक आहे, मग तिला सांगा की आपल्या या पायलट प्रोजेक्टचं तिचं जे अंडरस्टँडिंग आहे ना ते तिने मला संध्याकाळी 4 पर्यंत प्रेझेंट करायचं. सर 4 पर्यंत इतक्या कमी वेळात? नाही तिने PPT नाही दिलं तरी चालेल मला, पण तिचं जे काही म्हणणं आहे ना ते बोर्डवरती एक्सप्लेन करू दे, पण 4 वाजता. ओके ठीक आहे. थँक्यू. हाय. आपल्या प्रोजेक्टचं तुझं बेसिक अंडरस्टँडिंग काय आहे याबद्दल प्रेझेंटेशन हवं आहे सरांना 4 वाजेपर्यंत. सर 4 वाजेपर्यंत? हवं आहे आलोक सरांना. बरं तुझं जेवणाचं काय? नाही भूक नाहीये मला. ठीक आहे. ओके.
चलो बी रेडी ॲट 4. हाय, रागिणी ना? प्रमोद म्हणाला तुझ्या फॉर्मॅलिटीज संध्याकाळपर्यंत करायच्यात. मग चल जेवायला. नाही, मला ना 4 वाजता प्रेझेंटेशन द्यायचं सरांना आणि भूकही नाही आहे मला. थोडंसं खाऊन घे ग, चल. नाही मॅडम, खरंच नको. खूपच काम आहे अहो. आणि बघ. खरंच दत्तानी कॉफी आणि बिस्किट आणून दिली आहेत मला. हो, पण तुला सांगते, जर पोट नीट भरलेलं असेल ना तर हे काम वगैरे नीट होतं. कळतंय ना? चल चल, माझा डबा आणलाय, होईल तुझं प्रेझेंटेशन छान. ये खाऊया. ये ये ये. बस. खा. तू मूळची कुठली? कराड. ए, माझी मावशी पण कराडचीच आहे. ते सोमवार पेठ आहे बघ तिकडे, पाण्याची टाकी आहे तिथे, तिथेच राहते ती. आम्ही लहानपणी जायचो ना तिच्याकडे, तेव्हा त्या कृष्णा नदीच्या घाटावर खूप खेळायचो, मजा यायची. भारी. घरी आणि कोण असतं? आई बाबा. अच्छा. बाबा आणि आई दोघंही शिक्षकच आहेत माझे. खरं तर 2 वर्षांपूर्वी बाबांचा मेजर ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे आता बाबा घरीच असतात. आईची शाळा चालू आहे पण. अच्छा. ये ना खा. छान झाली हा भाजी. हो ना? इथे ना मेसचा खाऊन खाऊन कंटाळा आलाय. अगं मग अर्धी चपाती अजून घे. नाही नाही, खरंच नको मला. अगं घे, फॉर्मॅलिटी कशाला करतेस, खा. आणि तसंही ही फॉर्मॅलिटी वगैरे करणं ना, हे आमच्यासारख्या HRचं काम असतं. अजून कुठली ऑफर आली आहे का तुला? नाही. अच्छा. का? काय नाही ग, सहजच विचारला. बरं ऐक ना, तू तुझं प्रेझेंटेशन वगैरे जरा लवकर कर. हा, ॲक्च्युली काय आहे, माझ्या मुलाचा आज डान्स आहे त्याच्या शाळेत. आमचे साहेब मोराचा डान्स करणार आहेत, सो लवकर आवर. हां, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. ऐक ना, आपण नंतर बोलूया, मला जरा गडबड आहे, सो मी पळते. हां. रागिणीला फोन करू का? नाही, नको. उचलला तर काय बोलणार आहे मी तिच्याशी? नकोच. या प्रोजेक्टसाठी फायनली कोण कोण आहे तुझ्या डोक्यात? ते आधीचे चौघे तर आहेतच, आणि त्याशिवाय राधिका, सार्थक महाजन, गिरिजा मुंदळा आणि तन्मय आहुजा, ही एवढी टीम फायनल झाली आतापर्यंत. आणि बाकीचे होतील पुढे. ओके. वाजले 4, बोलो तिला. हो, येस सर. ऑल सेट? येस सर, पण मला थोडं टेन्शन येतंय. रिलॅक्स, तुझी झाली आहे सगळी तयारी. सर, मला ना खरं तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. बरं, आत्ता 4 वाजलेत, आपण प्रेझेंटेशन नंतर काय ते बोलूया. चल. सर, मला 5 वाजता निघायचं. प्रेझेंटेशन होऊ दे, तुम्ही बसा, नंतर करू फॉर्मॅलिटीज. हां, सो नाव काय तुझं? रागिणी. सुरू करू सर? गुड इव्हनिंग. आमच्या प्रोजेक्टच्या तासगावकर मॅडमनी मला सांगितलंय, कुठलंही काम जर का यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे एव्हरीबडी शुड बी इन द प्रोजेक्ट.
सगळ्यांनी मनाने एकत्र असणं फार गरजेचं आहे. तरच ते काम सोपं होतं आणि यशस्वी होतं. हो हिअरिंग इज रिअली नाईस. तुळशी बागेत मिळेल मला वाटतंय. प्रोजेक्ट तसा चांगला आहे, पण ऑनसाईट जायचं म्हणजे आफ्रिकेत जावं लागेल. अरे देवा. प्रॅक्टिस तर छान करून घेतली आहे त्याच्याकडून, पण कसा डान्स करेल आता. रागिणी यावर ग बाई, लवकर जायचंय मला. 4:15 होत आले. आजपर्यंत सगळ्या फॉर्मॅलिटीज व्हायला हव्यात, नंतर लेट होईल. आलोक सर नक्कीच इम्प्रेस होणार. हा प्रोजेक्ट मिळाला तर 20% हाईक मागता येईल. सो हे एवढं बेसिक आपलं आत्ता प्रेझेंटेशन असेल. आता यामध्ये आपल्याला 28 दिवस एवढंच टार्गेट असणार आहे आणि या 28 दिवसांमध्ये मग आपल्याला जेवढं शक्य होईल तितकं पुढे जाऊन पटापटा गोष्टी करून मग ह्या सगळ्या गोष्टी अचीव करता येतील. कमाल कॉन्फिडन्स आहे हिचा. पण बिझनेस आणि एथिक्स यापैकी एक निवडायचं आहे. बिझनेस होत राहील, तत्व महत्वाचं. हां, आणि हो, हा सगळ्यात महत्त्वाचा आपला फॅक्टर त्यात असेल. मला असं वाटतं की लास्ट वीकमध्ये आपण फक्त टेस्टिंगवरती आपला प्रेफरन्स देऊयात. डू यू हॅव एनी आयडिया अबाउट क्लाउड कम्प्युटिंग? कॉलेजमध्ये ऐकलंय सर, पण तसं नक्की माहीत नाही आहे. नाही. तर मग हे या अशा पद्धतीने आपला एक बेसिक प्लॅन असेल असं मला वाटतंय. आणि हो, सो वी विल डू इट. कसं वाटलं सर प्रेझेंटेशन? मी करून घेतलंय. तिला माझ्या केबिनमध्ये पाठव. बस. रागिणी, तुझे लिगल डॉक्युमेंट्स उद्या घेते. तोपर्यंत हा फॉर्म भरून टाक ना. लवकर भर. हे घे. नाव काय आहे तुझं? माझं नाव मानसी. मानसी. सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी सकाळपासून खोटं नाव सांगतेय सर. माझं खरं नाव आहे मानसी प्रभू आणि माझं BE कम्प्युटर झालंय. कॉलेजमध्ये जेव्हा प्लेसमेंट्स चालू होत्या तेव्हा माझ्या आईचं ऑपरेशन असल्यामुळे मला कराडला जावं लागलं. परत आल्यावर जमेल तेवढ्या कंपनीमध्ये जायचं, CV द्यायचा, रात्री ईमेलनं CV पाठवायचं, एवढंच चाललंय सर गेले 3 महिने माझं. सगळीकडे रेफरन्स हवाय. आता कुठून आणू मी सर रेफरन्स? साधा कंपनीच्या आतही जाऊ देत नाही तो आम्हाला. बाहेरच्या बाहेर वॉचमनकडे CV देऊन परत येते. शेवटी आज बाबांचा फोन आला मला. नाही परवडत आहे आता, कराडला परत ये असं म्हणालेत. आणि आय डोंट हॅव एनी ऑप्शन सर. नाही, पण कोणाला फसवायचं नव्हतं मला. फक्त जाण्याआधी एक तरी कंपनी आतून बघता यावी एवढीच इच्छा होती सर माझी. आणि म्हणून मी अशी खोटी बोलली आहे सर. आय एम सॉरी सर. आय एम रिअली सॉरी. बस मानसी, बस.
आज सकाळी बस स्टॉपवर मला एक फाईल सापडली, रागिणी सातपुते या नावाची. मी सहज बघितलं तर आतमध्ये सुसाईड नोट होती सर, आणि या कंपनीचं ऑफर लेटरही. तिथे आलेल्या माझ्या मैत्रिणीला मी हे सगळं सांगितलं तर तिनं मला इथे येण्याची आयडिया दिली सर. आणि माझं ठरलं होतं इथे यायचं, HR डॉक्युमेंट्स मागेल तेव्हा सांगायचं की मी विसरले आणि गपचूप निघून जायचं इथून. मला फक्त कंपनीच बघायची होती सर, बाकी काही हेतू नव्हता माझा. पण सर इथे आले तेव्हापासून काहीतरी वेगळंच घडतंय हो माझ्या बाबतीत. हे बघा, मला माझ्या करिअरची सुरुवात खोटेपणाने नाही करायची. आणि ती रागिणी सर, मला नाही माहिती त्या रागिणीचं काय झालं असेल, ती कुठल्या अवस्थेत असेल, मला काहीच नाही माहिती आहे सर. आणि मी इथे तिच्या जागेवर सर, मला लाज वाटते स्वतःची सर. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. मी निघते. फॉर्म भरला नाहीस तू अजून? अगं भर ना लवकर, मला लेट होतोय. मेघा, हां 5 मिनिटांनी ये. ती फॉर्म भरून ठेवेल. ओके. भर फॉर्म. सर रागिणी माझ्या मित्राची बहीण आहे. आज सकाळी ही कंपनी जॉईन करण्यासाठी ती घरातून निघाली आणि अर्ध्या तासात ती घरी परत गेली. आणि झोपेच्या गोळ्या घेऊन तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्ता कशी आहे सर ती? अजून हॉस्पिटलमध्येच आहे आणि संध्याकाळी तिला डिस्चार्ज मिळेल. मानसी, मला कोणी खोटं बोललो ना की अजिबात सहन होत नाही. मी आज सकाळी तुला शिव्या घालून या कंपनीतून बाहेर हाकलणार होतो, पण तेवढ्यात प्रमोद आला. दिवसभर मी द्विधा मनस्थितीत होतो. तुझ्यासारखी खोटारडी मुलगी मला माझ्या कंपनीत अजिबात नको होती. पण तुझं प्रेझेंटेशन बघितलं आणि खरंच खूप इम्प्रेस झालो. मला कळत नव्हतं की मी स्वतःच्या एथिक्सना जास्त महत्व दिलं पाहिजे की कंपनीच्या फायद्याला. भर फॉर्म. भरलास फॉर्म? ग्रेट. मानसी, रागिणी नाव आहे ना तुझं? झालं ना तुझं? हो, मी निघतेच आहे सर. बरं रेफरन्स दे ना, कोणाचा रेफरन्स आहे तुझा तो पण लिही. तुमचाच रेफरन्स आहे होय? ओके. अगं 5 वाजता आले. हो निघतेस हो ना? निघतेच आहे, निघते. नाव काय तुझं?